हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजचा आपला व्हिडिओ होणार आहे DNA पॅकेजिंगवर. आपण DNA पॅकेजिंग हा टॉपिक, त्याच्या पुढचं टॉपिक आज बघणार आहे. ठीक आहे. आता DNA पॅकेजिंग म्हणजे नेमकं काय केलं जातं या प्रोसेसमध्ये. तुम्ही जर बघितलं असेल तर DNA जो आपला डबल हेलिक्स आहे, म्हणजे जो डबल स्टँडर्ड DNA आहे, तो किती आहे? 2.2 मीटरचा, म्हणजे आपण साधारण म्हणू शकतो 2.5 मीटरचा आपला DNA आहे. म्हणजे आपली सेल आहे ती एकतर सेंटीमीटरमध्ये असते किंवा एक सेल आपल्या म्हणजे आपण म्हणू शकतो की मिलीमीटरमध्ये असतात. ठीक आहे. त्याच्यात आपण काय करायला लागलो, 2.2 मीटरचा DNA फिट करायला लागलो आहे. आता साहजिक आहे, तो सरळ तसाच बसणार नाही, त्याला आपल्याला घडी करून वगैरे घालावं लागेल. आता हे उदाहरण मुलींना खूप छान कळेल. जसं तुम्ही बघितलं असाल की आपली जी मम्मी आहे, जी आजी आहे, त्यांच्या ज्या साड्या असतात ते 6 मीटर 9 मीटरच्या वगैरे साड्या असतात. तुम्ही जर ती साडी अशीच म्हणजे एक पदरी जर तुम्ही वाळत घालायला गेला तर आपल्याला एक पूर्ण काय लागणार, दोरी लागणार. ज्या तुमच्या घरात वगैरे दोऱ्या बांधलेल्या असतात कपडे वाळत घालायला, ती दोरी अख्खीच्या अख्खी तुम्हाला लागणार. कशासाठी? ते वाळत घालण्यासाठी. पण तेच जर तुम्ही त्याला घडी करून वाळत घातला, म्हणजे 1-2 पदरी करून जर तुम्ही वाळत घातला तर तुम्हाला काय होणार, जागा कमी लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतरनं तीच साडी जर तुम्हाला काय करायची आहे, तीच साडी जर तुम्हाला कपाटात ठेवायची, तुम्हाला अजून घडी करून कपाटात ठेवावी लागेल. का? कारण कपाटाचा एरिया लहान आहे आणि आपली साडी काय आहे, मोठी आहे. तसंच जो तुमचा सेल आहे, असं म्हणू शकता की सेल म्हणजे काय आहे, कपाट आहे. आणि हा सेलचा एरिया कसा आहे, कमी आहे. आणि हा DNAचा जे काही लेंथ आहे ती जास्त आहे. त्यामुळे आपण ह्याला काय करतो, पॅकेज करतो. त्याला आपण म्हणू शकतो की थोडंसं पॅकेज करून फोल्ड करून आपण काय करतो, DNAला त्या सेलमध्ये घालतो. मग आता हे प्रोकॅरियोटबद्दल वेगळं येणार, युकॅरियोटबद्दल वेगळं येणार. का? कारण प्रोकॅरियोटमध्ये ॲज सच न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लियोलस प्रेझेंट नाही. जसं एकेकांच्या घरात बघा, स्टडी रूम वेगळी किंवा लिव्हिंग रूम वेगळी, बेडरूम वेगळी, किचन वेगळं किंवा स्टोरूम वेगळं, अशी काही गोष्टी नसते. त्यांची किचन स्टोरूम एकच असतं, स्टडी रूम आणि जी बेडरूम एकच असते. तसंच प्रोकॅरियोटचं पण आहे. त्यांचं सायटोप्लाझमच म्हणजे काय, त्यांचं न्यूक्लिओलस आहे, मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नाही. मग प्रोकॅरियोटच्या DNAला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड म्हणतो. तुम्हाला वाचला असेलच तुम्ही, प्रोकॅरियोटचा जो DNA आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड म्हणतो. तो कसा आहे, स्मॉल आहे, सर्क्युलर आहे, हायली फोल्डेड आहे, म्हणजे भरपूर त्याला फोल्ड केलं आहे, आणि नेकेड रिंग ऑफ DNA. आता खूप मुलं ह्याच्यात कन्फ्यूज होतात की म्हणजे काय. नेकेड रिंग म्हणजे ह्याच्यात फक्त DNA प्रेझेंट आहे, ना कुठला प्रोटीन आहे, ना कुठला त्याला काही आजूबाजूला काय लावलेलं आहे. फक्त आपल्याला प्युअर DNA जो म्हणतो आपण म्हणतो नेकेड रिंग ऑफ DNA. ह्याच्यात फक्त हेच प्रेझेंट असतात. आता हे किती आहे, 1100 μm लॉंग इन पेरिमीटर. आता हे किती आहे, सर्क्युलर असल्यामुळे आपण त्याचं काय करतो, पेरिमीटर मोजतोय. आणि ह्याच्यात किती आहेत, 4.6 मिलियन बेस पेअर्स आहे. ते तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं बाळांनो. एकतर हे 2 ते 3 μm लॉंग आहे आपल्या सेलची साईज, म्हणजे इकोलाच्या सेलची साईज. त्याच्यात जो काही त्याचा DNA आहे तो 1100 μm लॉंग पेरिमीटर आहे. आणि त्याच्यात किती बेस पेअर्स आहेत, 4.6 आपण म्हणतो ना मिलियन बेस पेअर्स आहेत. आता हे तुम्हाला आता तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की आपल्याला 1100 फिट करायचं आहे कुठं, 2 ते 3 μm मध्ये. हे असं सहज बसणार नाही. आता ह्याच्यात कोण हेल्प करणार, पहिली गोष्ट म्हणजे काय, जो आपला निगेटिव्हली चार्ज DNA आहे तो सर्क्युलर होते. म्हणजे अजून जरा, ऑलरेडी तो कसा होता, सर्क्युलर कर एक पदरी होता. आता काय होणार, सर्क्युलर पण 2 पदरी होणार. त्याच्यामुळे काय होणार, त्याचा जो काही डायमीटर आहे तो कमी होणार, ते म्हणजे 350 μmचा. ते तुम्ही बघू शकता. आपण त्याला काय केलं आहे, सर्क्युलर आहे पण अनफोल्डेड आहे. फोल्डेड वेगळं आहे, सर्क्युलर आहे, अनफोल्डेड आहे. खरं डबल मेम्ब्रेन आपण म्हणू शकतो, तो झाला आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं किती झाले, 350 μm त्याचं डायमीटर झालं. आता तेच काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकते. हे बघा, हा त्याचा पूर्ण सर्क्युलर होता. आता त्याचं काय झालं, त्यांनी एक असं मध्ये एक काय घेतला आहे, प्रोटीन घेतला आहे किंवा RNA घेतला आहे. याला आपण RNA म्हणतो. त्याला त्याचा फोल्ड काय असा व्हायला लागला आहे, अटॅच व्हायला लागलं आहे. तर ऑब्व्हियसली हे असं झाल्यामुळं, ह्या फोल्डमुळं आता ही जागा वर आली, त्याच्यामुळे ही जागा काय कमी जागेत काय व्हायला लागले, बसायला लागले. त्यामुळे ते चेंज किती झालं, 350 μmचं चेंज झालं 330 μm मध्ये. तर हेल्प कोण करायला लागले, RNA हेल्प करायला लागले. RNA काय करायला लागले, सगळ्यांना घडी घालण्यात हेल्प करायला लागला आहे, फोल्ड झाला आहे. ठीक आहे. तुम्हाला तर CETला कसं विचारलं जाऊ शकतं, सर्क्युलर अनफोल्डेड. याचं हे पण थोडंफार सर्क्युलरच आहे, पण हे कसं आहे, फोल्डेड आहे. त्यामुळे अनफोल्डेड त्याचं पेरिमीटर किंवा डायमीटर किती असणार आहे, 350 μm असणार आहे. आणि फोल्डेड क्रोमोझोमचं किती असणार आहे, 30 μm असणार आहे. आता परत त्यांचं काय होणार, आता इथं ऑलरेडी ते फॉर्म झालेच होते. आता त्याच्यावर परत त्यांचं काय होणार, आणि परत हाय फोल्डिंग व्हायला सुरू होणार. तुम्ही तर बघू शकता, हीच जी लाईन आहे, हीच जी ब्लू लाईन आहे ना, ती अशी व्हायला चालू होते.
काय आलं, त्याच्यामुळं काय होणार, ज्याला एवढी जागा लागते तेवढ्या जागेत काय होणार, कमी होणार. तुम्ही बघू शकता तीच त्यांनी काय केली, अशी लाईन 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 असं गोल 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 केल्यामुळं ते 30 म्यू मध्ये ते कन्वर्ट झाले आता त्याच्या ह्याच्यात 2 म्यू मध्ये. ठीक आहे. इच लूप इज इंडिपेंडेंटली सुपर कॉईल. आता प्रत्येक हा लूप परत काय झाला, असा सुपर कॉईल झाला, असा 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 असा. परत हा वाला असा काय झाला, स्वतःहूनच सुपर कॉईल झाल्या असल्यामुळं काय होणार, जागा कमी लागणार. तुम्ही तो बघू शकता. आधी काय होता, सर्क्युलर अनफोल्डेड फक्त प्लेन गोल होता, त्याचं आपण काय केलं होतं, डायमीटर थोडंसं कमी केलं होतं, त्यांना आपण मध्ये खेचलं होतं, त्यामुळे 350 म्यू त्याचं आपण काय म्हणू शकतो, डायमीटर होता. तर ते काय झाले, आता तेच हे असं असल्यामुळे हे असं झालं, मग हे असं झालं, मग ही जागा काय झाली, इकडं आली. आता परत काय झालं, तुम्ही असं बघू शकता, हे असं केलं असं केलं हे असं केलं, त्यामुळे इथल्या जागा काय झाल्या, कमी आल्या, आणि हे दोघं इकडे इकडे आल्यामुळे काय झाली, जागा थोडीशी कमी झाली. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं आपण फोल्डिंग केलं, तर परत काय होणार आहे, आणि यांचं फोल्डिंग एक्स्ट्रा व्हायला सुरू होणार. त्याच्यानंतरनं तर RNA जो काही होता मधी, हा काय झाला, तर निघून गेला, त्याचं काय काम आहे, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, RNA क्लीव झाला आणि परत ते काय राहिले, तसेच राहिले. तुम्ही तो बघू शकता की त्याचं पार्शियल आपण काय केलं आहे, फोल्डिंग केलेलं आहे. तर तेच त्यांनी फक्त ह्याच्यात दिलेलं आहे. आपण आता ते बघूया. जो निगेटिव्हली चार्ज DNA होता तो काय झाला, सर्क्युलर झाला, आणि त्याची साईज किती कमी झाली, 350 म्यूएमनं कमी झाली. आता फर्दर ते 350 पासून 30 वर आला. कसं, बिकॉज ऑफ फोल्डिंग अँड लूपिंग. किती झाले फोल्डिंग, 40 ते 50. ठीक आहे. आता हे जे फोल्ड झालेत ना, हे वाले हे असे 40 ते 50 होतात. ह्याला आपण एकाला आपण डोमेन म्हणतोय. आता खूप लोकांना हे शब्द वगैरे कळत नाहीत, नवीन आहेत, मान्य आहे, पण पाठ करावं लागेल बाळांनो. हे जे असं हे फोल्ड झालेत ना, याला दुसरा वर्ड असतो, तो म्हणजे डोमेन. ठीक आहे. हे तर बघू शकता बघा तुम्ही, बिकॉज ऑफ फोल्डिंग अँड लूपिंग 40 to 50 डोमेन अँड लूप्स आर फॉर्मड. आता ह्याच्यात हेल्प कोण करायला लागले, RNA कनेक्टर्स. या लूप्सला कनेक्ट कोण करून ठेवायला, तुम्हाला सांगितलं तसं, हे लूप्सला कनेक्ट कोण करून ठेवलं आहे, RNAने कनेक्ट करून ठेवलं आहे. ठीक आहे. आता दिस कॉइलिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. आता हिस्टोन प्रेझेंट नाही, कारण ऑब्व्हियसली DNA चार्ज काय आहे, निगेटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे, लाईकली चार्ज रिपेल करतो की अट्रॅक्ट करतो, रिपेल करतो, माहिती आहे की नाही. पॉझिटिव्हला रिपेल करतो, निगेटिव्हला रिपेल करतो. निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतात. आता हिस्टोन लाईक प्रोटीनवर चार्ज असतो पॉझिटिव्ह, आपल्या DNAवर चार्ज आहे निगेटिव्ह. ह्यांच्यात काय होणार, अट्रॅक्शन होणार, आणि परत ते कॉइलिंगमध्ये काय करणार बाळांनो, आपल्याला हेल्प करणार. म्हणून तुम्हाला म्हटलं की हिस्टोन लाईक प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन नाही. आणि एन्झाईम म्हणजे काय, DNA गायरेज, DNA टोपोआयसोमरेज. आता तुम्ही बघितलं, जर जास्त कॉइलिंग म्हणजे गाठ नाही बसली पाहिजे, म्हणजे ते फोल्ड व्हायला लागले, पण चुकून समजा खूप टाईट फोल्ड झालं तर, त्यात DNA बाद झाला तर DNA बाद होऊ नये म्हणून तेव्हा जो फॉर्म व्हायला लागलाय तो DNA नीट व्हावा, त्यांच्यात काही आपण मग गुंता होऊ नये म्हणून हेल्प कोण करते, DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज 1. तुम्ही लिहून घेऊ शकता की त्याला वर्ड एक म्हणजे आपण कॉइलिंग म्हणू शकतो, किंवा तुम्ही कुठेही बघितलं असणार बघा, सुपर कॉइलिंग वगैरे तुम्ही ऐकलं असणार. तर ह्या दोघांमुळे काय होतं, सुपर कॉइलिंग होऊ देत नाही, ते म्हणजे जास्त गुंता होऊ देत नाही, जितकंच फोल्ड देतं जेणेकरून DNA आपला बाद होणार नाही. हे सगळं तुम्हाला ह्याच्यात कळते, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बाळांनो. आता पॅकेजिंग इन युकॅरियोट्स आपलं थोडंसं कसं आहे, ऑब्व्हियसली युकॅरियोट्समध्ये आपलं कसं आहे, DNA थोडासा डेव्हलप्ड आहे, मोठा आहे, त्यामुळं आपल्यात हे वेगवेगळं आहे. तुम्ही तर बघू शकता आपला जो DNA आहे, आधी हे तुम्हाला कोण विचारतात, म्हणजे कसं विचारतात हे बघूया आपण. DNA कसा असतो, असोसिएटेड विथ हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. आपला DNA हा नेकेड नाही, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. का, कारण नेहमी असोसिएटेड कुणाबरोबर आहे, तो हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. हे कुणी सांगितलं, R. कॉनबर्गनी. हे त्यावर तुम्हाला CETचा प्रश्न येऊ शकतो, येऊन गेलेला आहे बाळांनो. आता हे हिस्टोन्स काय आहेत, प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. हिस्टोन मी एवढं तुम्हाला बडबडायला लागले, हिस्टोन लाईक प्रोटीन, हिस्टोन नेमकं आहेत काय, तर हे काय आहेत, प्रोटीन्स आहेत, आणि जास्त करून हे बेसिक अमायनो ॲसिडपासून बनले. तुम्हाला माहिती असेल, ॲसिडिक असेल तर चार्ज निगेटिव्ह असतोय, न्यूट्रल असेल तर चार्ज काही नसतोय, निगेटिव्ह असेल तर चार्ज
बेसिक असेल तर चार्ज पॉझिटिव्ह असतो. मग आता जे हिस्टोन आहे तो कशापासून बनला आहे, बेसिक अमायनो ॲसिडपासून बनला आहे, तर त्यामुळे त्याच्यावर चार्ज काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि कुठले बेसिक अमायनो ॲसिड आहेत ते म्हणजे लायसिन आणि आर्जिनाइन हा विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला जे जे सांगायला लागले तुमच्या ते पुस्तकात हायलाईट करून ठेवा, कुठे तिथे बॉक्स वगैरे करून ठेवा. तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट टॉपिक आहे या CETसाठी. हिस्टोन्स आर प्रोटीन दॅट आर रिच इन लायसिन अँड आर्जिनाइन रेसिड्यू. आता हे पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत, बेसिक प्रोटीन आहेत हिस्टोन आणि प्रोटामाइन. आता हे काय करतात बाळांनो, DNAला अट्रॅक्ट करतात. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्यांच्यावर चार्ज काय आहे, पॉझिटिव्ह आहे. DNAवर चार्ज काय आहे बाळांनो, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असल्यामुळं ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. हिस्टोनची ठेवणी कशी असते, त्यांचं अरेंजमेंट कसं असतं. हिस्टोन हा 8 ऑक्टॅमरचा असतो, म्हणजे 8 मॉलिक्युल्स म्हणजे 8 हिस्टोन्स एकत्र येऊन काय करतात बाळांनो, हिस्टोन ऑक्टॅमर तयार करतात. बघू शकता हे जे आहे ते सगळे 8 आहेत. त्यात किती टाईपचे आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एकतर H2A, H2B, H4, H3 आणि H1. जे आपण म्हणू शकतो की 5 प्रकारचे तुमच्याकडं हिस्टोनचे प्रोटीन आहेत. तुम्हाला इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. किती आहे ते 8 मॉलिक्युल्स आहेत, कळालं. 8 मॉलिक्युल्स, नंबर किती आहे 8, टाईप किती आहेत 5. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. खूप मुलांना मी बघितलं आहे ते टाईपला 8 मॉलिक्युल्स करून येतात आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्सला 5 करून येतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे किती मुलं आहेत. आता समजा मी जे माझा जो व्हिडिओ बघायला लागला ते थोडेफार PCBचे पण असतील, थोडेफार PCMBचे पण असतील, थोडेफार PCB IT पण असतील, थोडेफार PCB मराठीचे पण असतील, किंवा तुमचा काही वेगळा सब्जेक्ट असेल तर PCMB IT पण असतील. ठीक आहे. आता मुलं किती आहेत, 8 आहेत, पण त्यांच्याकडे विषयाचं हे किती आहे, 5 आहे. कळालं तुम्हाला. आपण 8 मुलं घेतली, 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्ही म्हणू शकता की ह्याचं काय आहे, PCB आहे मराठी, ह्याचं काय आहे PCB IT, ह्याचं काय आहे PCB आपण म्हणू शकतो की हिंदी, ह्याचं आपण म्हणू शकतो की PCMB आहे चौथ्याचं, ह्याचं काय आहे PCMB आहे, आणि ह्याचं पण आहे मराठी, ह्याचं आहे हिंदी. आता ह्याचं आहे PCMB पण IT. आता म्हणू शकतो आपण ह्याचं PCB आणि जॉग्रफी, कारण 6 सब्जेक्ट आहेत, आणि PCB आणि जिओलॉजी. तुम्ही इथे बघू शकता 8 आहेत. 8 आपल्याकडे आहेत, पण आपल्याला कॅटेगरी किती पाहिजे आहे बाळांनो, 5ची पाहिजे आहे. ठीक आहे. आपण तसं काहीतरी करू शकतो. मग आता ह्या सगळ्यात मेन, एकच मिनटं मी आधी रफ करते. आता ह्यात जे मी तुम्हाला 5 टाईप सांगितले त्यातले 4 जे आहेत ते आत असतात, आणि ह्या H1 हिस्टोनला आपण म्हणतो लिंकर हिस्टोन. याचं काम काय असतं, तसंच आपण तुम्ही इमॅजिन करू शकता एक सुई आहे. सुई त्याच्या वरच्या ह्याच्यावर सुद्धा काय म्हणू शकतो आपण, एक सुई, एकच मिनिट, ही एक सुई आहे, इथं वर होल आहे, खाली होल आहे. जे तुम्ही ह्याच्यातून काय केला, तुमचा दोरा घातला की इकडून काय होणार, दोरा तुमचा बाहेर येणार. हे तसंच असतं. एकीकडून एका बाजूने तुमचा ही एक सुई आहे, ह्या सुईचा पूर्ण हा एक होल आहे आणि हा एक होल आहे. इकडून तुमचा DNA आत गेला, पूर्ण फिरला, इकडून तुमचा DNA काय झाला, बाहेर आला. आणि हे हिस्टोन प्रोटीन पॉझिटिव्ह असल्यामुळे ह्यांच्यात काय होणार, आपोआप अट्रॅक्शन होणार. कळालं तुम्हाला इथपर्यंत काय डाऊट आहे बाळांनो. द निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA व्रॅप्ड अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज ऑक्टॅमर. आणि आता ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिओझोम. तुम्ही न्यूक्लिओझोमला काय म्हणू शकता, DNA प्लस प्रोटीन. कुठले प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन. हे सगळ्याला एकत्र मिळून आपण काय म्हणणार, न्यूक्लिओझोम म्हणणार. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता बघा, हिस्टोन किती टाईपचे आहेत आपले, H2A, H2B, H3, H4. आता इथं तुम्हाला फसवलं जाऊ शकतं, ते म्हणजे 4 टाईप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. मी तुम्हाला काय म्हटलं होतं 5 टाईप आहेत, पण तुम्हाला काय वर्ड दिला आहे 4 टाईप्स. आता 4 टाईप हे कुठे आहेत, कोरला आहेत. कोर म्हणजे इथं मधी किती टाईपचे आहेत, 4 टाईपचे आहेत. आणि हा एकटा काय आहे, बाहेर आहे. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की इन ऑल DNAमध्ये किती टाईपचे हिस्टोन प्रोटीन आहेत, तर उत्तर येणार 5. कोरमध्ये मधी किती आहेत, तर उत्तर येणार 4.
कळालं? इथे तुम्हाला दिलं आहे बघा, न्यूक्लिओसोम कोर इज अन ऑक्टॅबर मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स. आणि आपण म्हणू शकतो की हिस्टोन प्रोटीन 4 टाईपचे किती, H2A, H2B, H3 आणि H4. H1ला आपण काय म्हणतो, प्रोटीन दॅट बाइंड्स DNA थ्रेड वेन इट एंटर्स अँड लिव्स द न्यूक्लिओसोम. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. आत मधी किती आहेत, 4 आहेत आणि एकटा काय आहे, बाहेर आहे. त्यामुळे जर तुम्हाला आतले विचारले असतील तर 4 लिहायचं, जर तुम्हाला पूर्ण DNA पूर्ण तुम्हाला जर न्यूक्लिओसोम विचारलं असेल तर 5 लिहायचं. ठीक आहे. आता जो आपला एक न्यूक्लिओसोम आहे त्यात किती असतात, 200 बेस पेअर लॉंग DNA आहे. तुम्ही दाखवते थांबा. आपला 200 बेस पेअर ऑफ DNA म्हणजे तुम्ही बघू शकता की ह्याच्यातून इकडे एक जाणार, असं फिरून इकडनं असा बाहेर येणार. ह्याच्यात आपल्याला 200 बेस पेअर ऑफ DNA लागतो. इथपर्यंत काय आलं, एवढं सगळं करायला आपल्याला किती लागणार, 200 बेस पेअर ऑफ DNA लागणार आहे. आता त्यातला 146 बेस पेअर, आता इथं जो आला आहे, इथं मधी जो रॅप झाला आहे, जो आपण पूर्ण गुंडाळला आहे, तो किती आहे, 146 बेस पेअर आहे. आणि रिमेनिंग काय आहे, लिंकर DNA म्हणजे हा तुम्ही बघू शकता की हा आणि हा कुठंही रॅप झालेला नाही. त्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, लिंकर DNA म्हणणार आहे. म्हणजे 200 मधला 146 काय आहे, पूर्ण रॅप झाला आहे आणि फक्त आपण म्हणू शकतो की राहिलेला तो काय आपण ॲज अ लिंकर DNA म्हणून ॲक्ट करू शकतो. मग आता 200 बेस पेअर रॅप्स अराउंड हिस्टोन ऑक्टॅमर बाय 1:3-4 टर्न्स. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक आणि राहिलेला आपण पाऊण, ह्याला आपण पाऊण धरतो. एक आणि वरचा पाऊण टर्न नाही तर काय होतं, हे घेतो, पूर्ण टर्न नाही घेत आहे. तुम्हाला कळते, थोडासा कन्फ्युजिंग आहे मान्य, कारण हा जो पार्ट आहे तसाच राहिला आहे. अख्खाच्या अख्खा DNA त्याला विळखा घालत नाही. फक्त आपण म्हणू शकतो की एक आणि त्याच्यातला पाऊण भाग काय करायला लागला आहे, ऑक्टॅबर बाय 1:3-4 टर्म्स. त्यातले आता जसे हे 6 एकत्र आले, इथे आहे बघा तुम्हाला 1:3-4 टर्म्स. आता मी काय म्हणायला लागले, आपण हा एक न्यूक्लिओसोम घेऊया. आता इकडून तुमचा DNA निघाला, दुसरा न्यूक्लिओसोम, इकडून निघाला दुसरा न्यूक्लिओसोम, इकडून निघाला दुसरा न्यूक्लिओसोम, इकडून निघाला दुसरा न्यूक्लिओसोम, इकडून निघाला दुसरा न्यूक्लिओसोम. आता तुमचे काय झाले, 6 झाले बघा. जेव्हा हे 6 एकत्र येतात ना असे, म्हणजे हा एकवाला इथं काढला आहे फक्त. ठीक आहे. जेव्हा असे 6 न्यूक्लिओसोम एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड म्हणतो. कसा दिसतो हा, कॉईल टेलिफोन वायर. तुम्हाला जर असं टेलिफोन वायरसारखं दिसतंय का, असं टेलिफोन वायरसारखं, हे असं कॉईल झाला आहे इकडून गेला आहे, कॉईल झाला आहे इकडून गेला, दिसतं का तुम्हाला? हे त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्याचा डायमीटर किती आहे, 30 नॅनोमीटर आहे फक्त. आणि काय झाले, कॉईल टेलिफोन वायर झालेलं आहे. आता पुढं जाऊन काय करणार, क्रोमोझोम तयार करणार. इथं हेल्प कोण करणार आहे बाळांनो, नॉन हिस्टोन प्रोटीन्स हेल्प करणार आहेत त्याला. कळालं आहे की कन्फ्यूज झाला आहे? ठीक आहे. मी परत एकदा सांगते वाटल्यास, आपला 200 बेस पेअरचा DNA आहे. आपला जो आपण DNA त्यातून व्रॅप केला आहे पहिलं म्हणजे आपण जे साडीची अशी मोठी घडी घालतो बघा, म्हणजे इकडचं एक टोकन इकडचं एक टोकून आपण जे पहिली घडी घालतो त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लिओसोम म्हणणार आहे. म्हणजे आपला अख्खाच्या अख्खा DNA आपण ह्याच्यातून पास केला, बाहेर काढला. जे मधले आहेत ते किती टाईपचे आहेत, 4 आहेत. आणि हा बाहेरचा किती आहे, 1 टाईप. मिळून किती होणार, 5 टाईपचे होणार. ठीक आहे. 5 टाईपची हिस्टोन प्रोटीन होणार. इकडून आत गेला, इकडून बाहेर गेला. तर हे जे रॅप झालेत हे किती आहेत, 146 बेस पेअरचे आहेत. आणि राहिलेले 200 मधले आपण म्हणू शकतो की 154 वगैरे असतील. इथपर्यंत कळालं. आपला 200 बेस पेअर ऑफ DNA कुठला आहे, आपला न्यूक्लिओसोमवाला आहे. 146 काय झाले आहेत, व्रॅप झाले आहेत, गुंडाळले गेले आहेत. रिमेनिंग काय करतात, लिंकर म्हणून ॲक्ट करतात. ठीक आहे. आता हे व्रॅप्स जे आपला 200 बेस पेअरचा DNA आहे तो व्रॅप कसा करतोय, पूर्ण नाही करत. आपण म्हणू शकतो 1 पाऊंड टर्न्स तो फक्त घेतोय. आता जेव्हा असे 6 एकत्र येतील, हे जे असे 6 न्यूक्लिओसोम असे 6 एकत्र येतील तेव्हा ते काय करतात, कॉईल टेलिफोन वायरसारखं काम करतात. कॉईल टेलिफोन वायर जी आपली जुन्या काळात जो टेलिफोन यायचा अशी वायर असायची बघा, अशी तसं ते फॉर्म करतात. आणि ते किती डायमीटरचं असतं, 30 नॅनोमीटर डायमीटरचं असतात. त्याचं पुढं काय होणार बाळांनो, क्रोमोझोम तयार होणार. त्याचा क्रोमोझोम म्हणजे आपला हा असा जो क्रोमोझोम आहे ना, हा वाला तसा क्रोमोझोम तयार होतो. आणि त्याच्यात हेल्प कोण करायला लागले, नॉन हिस्टोन प्रोटीन हेल्प करायला लागलेत. कळालं, नॉन हिस्टोन प्रोटीन हेल्प करायला लागले. म्हणजे हिस्टोन प्रोटीनचं काम नाही, काम संपलं. मग आता जे कॉइलिंग होतं, एकीकडे बघा, एकीकडे मी कॉइलिंग कशी काढायला लागले, अशी काढायला लागले. आणि एकीकडे मी कॉइलिंग कशी काढायला लागले, अशी काढायला लागले. फरक आहे की नाही?
काय फरक जाणवतो आहे? इथं मी काय केले, लांब लांब काढले, इथं मी काय केले, जवळ जवळ काढले. हाच फरक आहे. ठीक आहे. इथं काय आहेत, लूजली बाउंड म्हणजे लांब लांब आहेत, इकडं काय टाईटली बाउंड म्हणजे जवळजवळ आहेत. आता हे लांब असल्यामुळे याला जागा भरपूर मिळाली आहे म्हणून काय झालं, ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह झालेत. आता हे जवळजवळ असल्यामुळे ह्यांच्याकडे कुठेही RNA पॉलिमरेज येऊन किंवा कुठलंही काही येऊन अटॅच नाही होऊ शकत म्हणून काय ट्रान्स्क्रिप्शनली इनॲक्टिव्ह आहेत. आता ह्याच्यात स्टेन, जे तुम्ही बायोलॉजीच्या प्रॅक्टिकलला वगैरे स्टेन वापरता, कलर वापरता, ह्याच्यावर कलर काय होणार, लगेच गळून राहणार नाही. ह्याच्या काचा कोपऱ्यात कलर राहणार नाही, त्यामुळे ते काय होणार, लाईटली स्टेन्ड. आणि इथं काय आहे, कारण जागा काय आहे, कमी असल्यामुळे भरपूर कलर त्याच्यात मावेल, आपण त्याला काय म्हणणार, डार्क स्टेन. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काय डाऊट आहे बाळांनो? ठीक आहे. तर त्यांनी ते सांगितलं बघा, बेड जॉईंट स्ट्रिंग तुमचे न्यूक्लिओझोम, हा तुमचा लिंकर DNA, हा किती आहे, 146 आहे. आणि राहिलेला हा किती आपण म्हणू शकतो, 154 आहे. दोघांनी म्हणून किती सॉरी, हा 146 आहे आणि हा किती आहे, हा सॉरी हा हा 146 आहे आणि हा किती राहणार, 54 राहणार. मिळून किती होतात, 200 होतात. ठीक आहे. आता हे बघून तुम्ही बघू शकता की लिंकर DNA वगैरे शेवटी आपला काय तयार होणार बाळांनो, क्रोमोझोम तयार होणार. हे हेट्रोक्रोमॅटिन, इंटरक्रोमॅटिन आपण बघितलेलं आहे. हे कधी होतं, अर्ली प्रोफेजला कंडेन्स स्टेज आपण केली जाते. कंडेन्स स्टेज म्हणजे जेव्हा आपल्याला काय करायचं असतो, DNAचा कंडेन्सेशन करायचं असतो. तुम्ही लास्ट इयर सेल सायकलमध्ये वगैरे शिकला असालच. ठीक आहे. हे कुठं असतात, हेटेरोक्रोमॅटिनची गरज कुठं आहे तुम्ही बघू शकता. जिथं काय होणार, स्ट्रेंथ जास्त लागणार आहे तिथं असणार हेटेरोक्रोमॅटिन. ऑब्व्हियसली समजा हे जर जास्त काय असतील, जवळजवळ असतील, तर ह्यांना तोडणं काय जास्त सोपं आहे का, ह्यांना तोडणं जास्त सोपं आहे? ऑब्व्हियसली ह्यांना तोडणं जास्त सोपं आहे. मग हे कुठं पाहिजे, जिथं जास्त स्ट्रेंथ लागते तिथं. आता हा आपला मी काय काढला, क्रोमोझोम काढला. इथं त्याला काय लागले बाळांनो, असे पूर्ण आपले स्पिंडल फायबर्स लागलेले आहेत. इथं पण स्पिंडल फायबर्स लागलेले आहेत. मग आता इथं जो आपला DNA पाहिजे, हा स्ट्रॉंग पाहिजे का वीक पाहिजे सांगा मला? त्याचं जे कॉइलिंग आहे, त्याचं जे आपण म्हणू शकतो ते जवळजवळ पाहिजेत का लांब लांब पाहिजेत, जवळजवळ पाहिजेत. त्याच्यात आपलं बॉन्डिंग कसं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे इथं जास्त करून काय असतात, हेटेरोक्रोमॅटिन असतात. सेंट्रोमियरला इथं कडेला वगैरे काय असतात, जास्त करून नियर सेंट्रोमियर इंटू टेलोमियर काय असतात, जास्त करून ते प्रेझेंट असतात. आणि कसे असतात, मोस्टली इनॅक्टिव्ह असतात. आणि हेटेरोक्रोमॅटिन इज 2 to 3 times मोर रिच इन DNA. म्हणजे आता ऑब्व्हियसली जवळजवळ आहेत म्हटलं, हे DNAचे अमाऊंट कुणाकडे जास्त आहे, हेटेरोक्रोमॅटिनकडे जास्त आहे. आणि युरोक्रोमॅटिन हे काय आहेत, नॉन कंडेन्स स्टेट, म्हणजे ज्यांच्याकडे कसे आहेत, हे लूजली बाउंड आहेत. आणि हे काय म्हणतो आपण, युरोक्रोमॅटिन लाईटली स्टेन होतात. कारण हे ना आपण असं लूज का ठेवलं आहे, कारण ह्यांचं आपल्याला काय करायचं, तर रिप्लिकेशन करायचं. तुम्हाला पुढे जेव्हा मी रिप्लिकेशन घेईन तेव्हा तुम्हाला तो पॉईंट कळेल. ठीक आहे. हे ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह आहेत आणि हेट्रोक्रोमॅटिन ट्रान्स्क्रिप्शनली इनॲक्टिव्ह आहेत. इथे आता DNA रिप्लिकेशन आपण पुढच्या लेक्चरला बघूया बाळांनो. इथंपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हे फक्त तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आय होप मी सगळे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. जर काय राहिलं वगैरे असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण त्याच्यावर पुढच्या लेक्चरमध्ये नक्की बोलूया. ठीक आहे. अजून मला एक गोष्ट सांगायची होती की जर तुम्ही कोल्हापूरमधले असाल आणि जर तुम्हाला पर्सनल गायडन्स हवा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे, त्यात तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता तुमच्या पर्सनल गायडन्ससाठी. ते पर्सनल गायडन्स तुमच्या बोर्डसाठी असेल, CET असेल, तुम्ही जर नीट देणार असाल त्याच्यासाठी सुद्धा असू शकतं. तुम्हाला काही जरी मदत हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये किंवा त्या कॉलवर वगैरे विचारू शकता. ओके, थँक्यू.